खरं म्हणजे बेनके साहेबांनी आमचं 50 वर्षापूर्वीची मैत्री आणि त्याच्यानंतर मैत्रीमधून त्यांनी ज्या वेळा आपण काय सांगितलं कामं सार्वजनिक की त्यांनी केलेली होती. रस्ते केले, कुंभमेळ्यामध्ये पैसे आणले, अशा प्रकारे काम केलं. आणि खरा निष्ठावान माणूस. शंकरराव चव्हाणांनी त्यांना एकदा ऑफर दिली होती की तुम्ही बेनके साहेबांची साथ सोडा आणि आमच्यावर या, मी तुम्हाला मंत्री करतो. पण ते म्हटले नाही, साहेबांवर आपण एकनिष्ठ राहायचं, शेवटपर्यंत एकनिष्ठच राहायचं. अशा प्रकारे आमचा हा मित्र आहे. कशी अंगाला डाग लावून घेतला नाही, कोणी त्याच्यावरती चर्चा करायची नाही, केली नाही वाईट. आणि 40 वर्ष जवळजवळ तालुक्याचं राजकारण त्यांच्या भोवती फिरत होतं. असा एक आमचा सद्गुणी मित्र. दुर्दैवाने त्यांना 2 वेळा मंत्रिपदाची ऑफर आली. काही वेळा पवारसाहेबांचा नाईलाज झाला, त्यांचं नाव कमी केलं. जसं वारा शेरेकरांचं वसंतदादाने एकदा नाव खोडलं होतं आयत्या वेळेला, तसं आमच्या वल्लभ शेठचं परिस्थिती आली. आमची सर्व मंडळी माळशेर घाटापर्यंत गेली, त्यांना निरोप दिला की तुम्ही परत या, आज काही शपथविधी होणार नाही. तरीसुद्धा त्यांनी पवारसाहेबांनी साथ सोडली नाही. असा आजच्या काळाला एक निष्ठावान कार्यकर्ता सापडणं दुर्लभ असे गेले. मी त्यांना माझे वाबळे कुटुंबीय, दैनिक शिवनेर आणि विशाल जुन्नर पतसंस्था यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि थांबतो.